हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तर संध्याकाळच्या वेळेचं रुटीन मी आज तुमच्याबरोबर शेअर करते. तर संध्याकाळच्या वेळेचे आपले जे पण रेग्युलरचे काही जे कामं असतात, म्हणजे झाडणं वगैरे, जे साफसफाई करणं, थोडेसे जे उरलेले काम असतात ते आपण त्याच्यासोबत करून घेतो. चला आता म्हणजे रेग्युलरचं जे थोडंसं काम आहे ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. घरात थोडासा पसारा वगैरे आहे तो मी मोडून घेतलेला आहे आणि आता घर वगैरे मी झाडून घेते. कारण की आता बेबी थोडंसं झोपलेलं, पण म्हटलं चला थोडा वेळ मिळतो तर तेवढं कामं आपले पटापट आवरून पण होऊन जातील. तर माझ्या तिथे झाडझूड चाललेली, साफसफाई क्लिनिंग वगैरे करून घेते. कारण की शेजारी बिल्डिंगचं काम चालू असल्यामुळे घरामध्ये खूप जास्त धूळ येत असते. त्यामुळे दिवसातून घर 1-2 वेळेस तरी कमीत कमी झाडावंच लागते. जे आहे मेकअप वगैरे करून दिला. संध्याकाळचे जवळपास 6-6:30 पण वाजता आले होते. तर म्हटलं चला पहिले देवपूजा करून घेऊ. भांडे वगैरे माझे क्लीन होऊन गेले, पूर्ण किचन क्लीनच केलेला होता. देवपूजा करून झाली. म्हटलं चला आता थोडंसं चहा वगैरे घेऊया. चहा पिऊन इव्हिनिंगच्या वेळेस चहा पिणं फारच गरजेचं असतं, कारण की दिवसभराचं इतकं बोर होऊन जातं. मग आता थोडासा चहा घेऊ आणि बाळासोबत पण थोड्याशा गप्पा मारल्या. तर आजचा जेवणाचा काही जास्त प्लॅन नव्हता, तर आज कर असल्या कारणामुळे म्हटलं चला थोडेसे गोड भजे आणि तिखट भजे काढू, याचा एवढंच करण्याचा प्लॅन होता. कारण की त्यांनाही जास्त भूक नव्हती. ते बोलले की जेवढं काही शॉर्टकट करता येईल तेवढं करू म्हणे. म्हटलं चला मग 2 प्रकारचे आपण गोड आणि तिखट भजी बनवूया. तर गोड भजी आणि तिखट भज्यांचं पीठ जे आहे मी ते रेडी करून ठेवलेलं. म्हणजे म्हटलं ते आले की डायरेक्टली गरमागरम जे आहेत ते भजी आपण काढून खाऊ शकतो, कारण की थंड झाल्यानंतर काही ती भजी गोड लागत नाही. त्यामुळे मग मी रेडी करून ठेवलेलं. त्याच्यात कांद्याने इतकं जाम केलं की कांदा कापताना इतकं तिखट लागतं की अक्षरशः डायरेक्ट डोळ्यांची आग होत होती. आता मी दोघं पीठ जे आहेत ते रेडी करून ठेवते. भजींचं पीठ रेडी करून ठेवलं. त्यांना हिरव्या मिरच्यांची भजी आवडत नाही, त्यामुळे मी डायरेक्टली लाल तिखट टाकूनच भजी बनवणार आहे. सोपं आहे भजी बनवण्यासाठी. आता तेल तापवून घेतलं आणि आता म्हटलं चला भजी वगैरे क्लीन करून घेतो. मध्ये ते बाळाला सांभाळत आहे. म्हटलं भजी गरमागरम काढून त्यांना पण देऊ आणि बाळ पण तोपर्यंत झोपून जाईल. म्हटलं आता ते बाळाला सांभाळते तोपर्यंत मी पटपट काम आवरून घेते. तर अशा प्रकारे आजचा दिवस गेला. तर चला भेटू पुढच्या मिनी ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.